नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेहमीप्रमाणे आज आलेले जे काही सर्वचे सर्व जी आर असणार आहेत या सर्व जी आर हेडलाईन्स या पाहणार आहोत। नेमकी जी आर आहे कुठल्या कुठल्या विभागातर्फे आले आहेत हे सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। आजच्या डेटमधील जे काही सर्व जी आर आहेत ते सर्वचे सर्व जी आर आपण पाहूयात। आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही जी आर आहे मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग यातर्फे हा जी आर शासन निर्णय हा आलाय। आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता, मंत्रालयीन विभागातील अधिकारी कर्मचारी यांची बदली करण्याबाबत जी आर दिनांक 27/11/2025। मित्रांनो, व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आजच्या डेटमधील आलेले जे काही सर्व आपण हे जे काही जी आर हेडलाईन्स या पाहत आहोत याबद्दलचे जे काही सविस्तर PDF आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्यातून तुम्ही डाउनलोड करू शकता। चला तर यानंतरील जी आर आपण पाहूयात। यानंतरचा जी आर हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे, महाराष्ट्र राज्यात स्मार्ट व इंटेलिजंट विलेज प्रकल्प राबविण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे। जी आर दिनांक आहे 27/11/2025। विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग। शीर्षक आहे, राज्य सेवा हक्क आयोग कोकण या कार्यालयातील कक्ष अधिकारी संवर्गातील रिक्त पद प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत। विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग। शीर्षक आहे, राज्य सेवा हक्क आयोग अमरावती या कार्यालयातील सहाय्यक कक्ष अधिकारी संवर्गातील रिक्त पद प्रतिनियुक्तीने भरण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे। चला तर यानंतरील जी आर पाहूयात। विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग। शीर्षक आहे, राज्य सेवा हक्क आयोग नाशिक या कार्यालयातील सहाय्यक कक्ष अधिकारी संवर्गातील रिक्त पद प्रतिनियुक्तीने भरण्याबाबतचाच हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे। जी आर दिनांक 27/11/2025। हा जी आर आपण या ठिकाणी पाहू शकता की सेम जी आर आहे। विभागाचे नाव या ठिकाणी पाहू शकता की सामान्य प्रशासन विभाग यातर्फे आलेला जी आर आहे। शीर्षक आहे, राज्य सेवा हक्क आयोग नाशिक या कार्यालयातील सहाय्यक कक्ष अधिकारी संवर्गातील रिक्त पद प्रतिनियुक्तीने भरण्याबाबतचाच हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे। आणि मित्रांनो, व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी परत एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व जी आर हेडलाईन्स ह्या जे काही पाहत आहोत याबद्दलच्या सविस्तर PDF या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्यातून तुम्ही डाउनलोड करू शकता। विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग। शीर्षक आहे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील उपसंचालक माहिती वेतन श्रेणी S23 व जिल्हा माहिती अधिकारी जनसंपर्क अधिकारी वरिष्ठ उपसंपादक वरिष्ठ सहाय्यक संचालक माहिती S20 या संवर्गातील पदे प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत। विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग। शीर्षक आहे, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी पुणे या संस्थेतील प्रशासकीय अधिकारी पदाची वेतन श्रेणी अवनत करून प्रतिनियुक्तीने नियुक्ती। यानंतरचा जी आर हा विभागाचे नाव या ठिकाणी पाहू शकता सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे, मंत्रालयीन अवर सचिव संवर्गातील अधिकाऱ्यांना अवर सचिव पदावरील पदोन्नतीनंतरच्या प्रशिक्षणातून सूट देण्याबाबत। विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग। शीर्षक आहे, उपसचिव संवर्गातील अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीस मुदतवाढ देण्याबाबत श्री सोमनाथ व पोटरे उपसचिव। यानंतरचा जी आर या ठिकाणी पाहू शकता की सामान्य प्रशासन विभाग यातर्फेच आहे। शीर्षक आहे, मंत्रालयीन कक्ष अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीनंतरच्या प्रशिक्षणातून सूट देण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे। मित्रांनो, चला तर यानंतरील जी आर आपण पाहूयात। यानंतरचा जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सामान्य प्रशासन विभाग यातर्फेच आहे। शीर्षक आहे, मंत्रालयीन कक्ष अधिकारी संवर्गातील अधिकारी यांना कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीनंतरच्या प्रशिक्षणातून सूट देण्याबाबतचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर श्री दशरथ पाडावे कक्ष अधिकारी यांच्यासाठीचा आहे। चला तर यानंतरील जी आर आपण पाहूयात।
यानंतरचा जी आर हा उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 पासून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे अखत्यारीत असलेले अल्पमुदतीचे व्यवसायाभिमुख नवीन पदविका अभ्यासक्रम व प्रवेश क्षमता वाढ करण्यास मान्यता देण्याबाबत कैलासवासी सुमनताई गुजर बहुउद्देशीय संस्थेचे नॅशनल कॉलेज ऑफ फायर अँड सेफ्टी नागपूर यानंतरचा जी आर हा उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 पासून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे अखत्यारीत असलेले अल्पमुदतीचे व्यवसायाभिमुख पदविका अभ्यासक्रम प्रवेश क्षमता वाढ करण्यास मान्यता देण्याबाबत आदर्श सेवाभावी संस्थेचे SP टेक्निकल इन्स्टिट्यूट पाटोदा जिल्हा बीड यानंतरचा जी आर या ठिकाणी पाहू शकता। विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 पासून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे अखत्यारीत असलेले अल्पमुदतीचे व्यवसायाभिमुख पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत संकल्प बहुउद्देशीय जनकल्याण मंडळाचे साक्री इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी साक्री धुळे यानंतरचा जी आर या ठिकाणी पाहू शकता। विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 पासून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे अखत्यारीत असलेले अल्पमुदतीचे व्यवसायाभिमुख पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे। सहयोग हेल्थ केअर डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचे नॅशनल कॉलेज ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी इंजिनिअरिंग नागपूर विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग शीर्षक आहे शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे अखत्यारीत असलेले अल्पमुदतीचे व्यवसायाभिमुख पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत गौतमी गौरवी फाउंडेशनचे सह्याद्री फायर सेफ्टी इन्स्टिट्यूट नाशिक यानंतरचा जी आर हा मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता। विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2010 अंतर्गत ग्रंथ उत्सव 2025च्या आयोजनासाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2010 अंतर्गत ग्रंथ उत्सव 2025च्या आयोजनासाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे। विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग शीर्षक आहे शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 पासून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे अखत्यारीत असलेले अल्पमुदतीचे व्यवसायाभिमुख पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत दळवी एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्टचे महाराष्ट्र पॉलिटेक्निकल मंडणगड रत्नागिरी मित्रांनो बऱ्याच जणांना वाटत असेल की सेम जी आर आपण पाहत आहोत, पण हे जे काही सर्व जी आर आहे मित्रांनो हे सर्व वेगवेगळ्या जिल्ह्याचे वेगवेगळे जी आर आहेत। चला तर यानंतरील जी आर पाहूयात आणि याबद्दलचे PDF सगळ्या सेपरेट असणार आहेत। यानंतरचा जी आर हा उच्च तंत्र शिक्षण विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 पासून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे अखत्यारीत असलेले अल्पमुदतीचे व्यवसायाभिमुख पदविका अभ्यासक्रम प्रवेश क्षमता वाढ करण्यास मान्यता देण्याबाबतचा अजुके आहे तो सातिया एज्युकेशन सोसायटीचे KM इन्स्टिट्यूट मसोली तालुका डहाणू जिल्हा पालघरमधील हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे। विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग शीर्षक आहे शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 पासून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे अखत्यारीत असलेले अल्पमुदतीचे व्यवसायाभिमुख पदविका अभ्यासक्रम प्रवेश क्षमता वाढ करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर हा ग्रेट शिवमाळा सामाजिक प्रतिष्ठान MN पाटील टेक्निकल इन्स्टिट्यूट बीड मधील हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे। यानंतरील जी आर हा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना या नवनिर्मित महाविद्यालयाकरिता भाड्याने घेतलेल्या इमारतीस मुदतवाढ देण्याबाबत विभागाचे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग शीर्षक आहे श्रीकांत विठ्ठल आवंदकर उप विभागीय अभियंता यांना मानव दिनांक मंजूर करण्याबाबतचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर हा 27/11/2025 म्हणजे आजचा हा जी आर आहे। चला तर यानंतर जी आर पाहूयात।
यानंतरील जी आर हा आपण या ठिकाणी विभागाचे नाव पाहू शकता, सार्वजनिक बांधकाम विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे श्री संजय नारायण बोचे उपविभागीय अभियंता यांना मानव दिनांक मंजूर करण्याबाबतचा हा जो काय आहे तोही आज आलेला अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे। चला तर यानंतरील जी आर पाहूयात। विभागाचे नाव महसूल व वन विभाग। शीर्षक आहे नायब तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देण्याबाबत छत्रपती संभाजीनगर विभाग। यानंतरचा जी आर हा ग्रामविकास विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे सर्वोच्च न्यायालयाने भटक्या श्वानांच्या संदर्भात वेळोवेळी दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने राज्यातील सर्व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कारवाई करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे। यानंतरील जी आर विभागाचे नाव या ठिकाणी पाहू शकता, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा जी आर आहे। शीर्षक आहे जर्मनीतील बाडेन बुटेनबर्ग या राज्यासोबत केलेल्या कराराच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृती गटात टास्क फोर्स समन्वयक नेमण्याबाबतचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे। विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग। शीर्षक आहे केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण व शिक्षक शिक्षण उपाययोजना सर्वसाधारण जनरल घटकातील दुसऱ्या हप्त्याचा निधी वितरित करण्याबाबत केंद्र हिस्सा व राज्य हिस्सा। विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग। शीर्षक आहे धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान या कार्यक्रमासाठी पहिल्या हप्त्याचा निधी वितरित करण्याबाबत केंद्र व राज्य हिस्सा। विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग। शीर्षक आहे केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण व शिक्षक शिक्षण कार्यक्रमासाठी अनुसूचित जाती उपाययोजना SCP पहिला हप्ता वितरित करण्याबाबत केंद्र व राज्य हिस्सा। विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग। शीर्षक आहे केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण व शिक्षक शिक्षण कार्यक्रमासाठी अनुसूचित जमाती उपाययोजना म्हणजेच की TSP सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षासाठी दुसरा हप्ता वितरित करण्याबाबत। विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग। शीर्षक आहे अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत विशेष शिक्षकांचे वेतन अदा करण्याबद्दलचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे। जी आर दिनांक आहे 27/11/2025। यानंतरचा जी आर हा या ठिकाणी पाहू शकता। विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे संविधान अमृत महोत्सवी वर्ष घरोघरी संविधानानिमित्त आमच्या स्वाभिमान संविधान कार्यक्रमाच्या आयोजन खर्चास वित्तीय मान्यता देण्याबाबत अमरावती विभाग। यानंतरचा जी आर या ठिकाणी पाहू शकता पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचाच आहे। सिमिलर जी आर आहे, फक्त या ठिकाणी अमरावती ऐवजी कोकण विभाग आहे। संविधान अमृत महोत्सवी वर्ष घरोघरी संविधानानिमित्त आमचा स्वाभिमान संविधान कार्यक्रमाच्या आयोजन खर्चास वित्तीय मान्यता देण्याबाबत या ठिकाणी पाहू शकता कोकण विभाग। हाही सेम जी आर आहे, या ठिकाणी पाहू शकता पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचा जी आर आहे। शीर्षक आहे संविधान अमृत महोत्सवी वर्ष घरोघरी संविधानानिमित्त आमचा स्वाभिमान संविधान कार्यक्रमाच्या आयोजन खर्चास वित्तीय मान्यता देण्याबाबतचा हा जो काय आहे तो छत्रपती संभाजीनगर विभाग यासाठीचा हा जी आर आहे। यानंतरचा जी आर सेम आहे, हा जो काही जी आर आहे हा नाशिक विभागासाठीचा हा जी आर आहे। विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग। शीर्षक आहे संविधान अमृत महोत्सवी वर्ष घरोघरी संविधानानिमित्त आमचा स्वाभिमान संविधान कार्यक्रमाचे आयोजन खर्चास वित्तीय मान्यता देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे। यानंतरचा जी आर हा विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे संविधान अमृत महोत्सवी वर्ष घरोघरी संविधानानिमित्त आमचा स्वाभिमान संविधान कार्यक्रमाचे आयोजन खर्चास वित्तीय मान्यता देण्याबाबत विभाग पुणे। जी आर दिनांक 27/11/2025। विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग। शीर्षक आहे प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन 2025 ते 26 अंतर्गत पर्यटन संचालनालयाच्या कामांना प्रशासकीय मान्यता देऊन निधी वितरित करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे। विभागाचे नाव आदिवासी विकास विभाग। शीर्षक आहे अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वनवासी वन हक्काची मान्यता
अधिनियम 2006, नियम 2008 व सुधारणा नियम 2012 मधील तरतुदीनुसार गौण वनोपजांकरिता वाहतूक परवानाबाबत कार्यपद्धती निश्चित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव गृह विभाग शीर्षक आहे प्रलंबित आश्वासनांच्या विधिमंडळ आयुधांच्या पूर्ततेसाठी सचिवांच्या अध्यक्षतेखाली आश्वासन तसेच संसदीय आयुधे पूर्तता समिती गठीत करण्याबाबत। विभागाचे नाव गृह विभाग शीर्षक नाशिक जिल्ह्यातील पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका निवडणूक बंदोबस्तासंबंधी खर्चास कार्योत्तर मंजुरी देण्याबाबत। गृह विभाग शीर्षक आहे नागरी संरक्षण संचालनालय विभागाची वेबसाईट तयार करण्याच्या कामास व त्याकरिता होणाऱ्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत। विभागाचे नाव महिला व बालविकास विभाग शीर्षक निरीक्षण गृह बालगृहातील मुलामुलींच्या पुनर्वसनाकरिता समितीचे पुनर्गठन करण्याबाबत GR दिनांक 27/11/2025। यानंतरचा GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता की विभागाचे नाव महिला व बालविकास विभाग यातर्फेच हा GR आहे। शीर्षक आहे सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात केंद्र पुरस्कृत मिशन शक्ती या एकछत्री योजनेच्या संबल या उपाययोजनेअंतर्गत 181 महिला हेल्पलाईन या घटक योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत। मित्रांनो, आजच्या डेटमधील हा जो काही आहे तो शेवटचा GR हा होता आणि आज जे काही आलेले जे काही सर्व GR होते या सर्वच्या सर्व GR हेडलाईन्स हे आपण एकाच व्हिडिओमध्ये हे पाहिले आहेत आणि याबद्दलचे जे काही सविस्तर PDF आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हे जे काही सर्व GR आहेत हे सर्व समजलेच असेल आणि असेच नवीन नवीन अपडेटेड GR हेडलाईन्स घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवित असतो। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि टेलिग्राम चॅनललाही जॉईन व्हायला विसरू नका। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड GR सोबत। तोपर्यंत धन्यवाद।